नमस्कार प्रेक्षकांनो, आजच्या एपिसोडमध्ये आपण बघूया. तर प्रेक्षकांनो, आपण बघितलं इथे अर्णवने ईश्वरीला कामावरून काढून टाकलेलं असतं आणि ईश्वरीसुद्धा आता नोकरी सोडून जात असते. इथे आता अर्णवने तिला टर्मिनेशन लेटर दिल्यानंतर तीसुद्धा अर्णवला काही म्हणत नाही की मला नोकरीवरती ठेवा म्हणून. तीसुद्धा येते आणि आपले हिशेब क्लिअर करत असते. तेव्हा ईश्वरी म्हणत असते की सर, मी तुमचं जे काही नुकसान केलं आहे त्याचे पैसे मला तुम्हाला सगळे परत करायचे आहेत. तेव्हा इथे ती आता आपल्या आईवडिलांच्या लॉकेटच्या इथे जी काही रक्कम लिहिलेली असते ती रक्कम कमी करते. कारण ईश्वरीने अर्णवला 5,000 रुपये ट्रान्स्फर केलेले असतात. त्यामुळे इथे ईश्वरीला अर्णवला आता 49,850 रुपये द्यायचे असतात आणि त्यातले 5,000 रुपये ट्रान्स्फर केल्यानंतर तिला 44,850 रुपये हे द्यायचे असतात. तेव्हा ईश्वरी म्हणत असते की सर, हे बघा, म्हणजे ठरल्याप्रमाणे मला तुम्हाला जे काही पैसे द्यायचे आहेत ते मी परत करणारच आहे, जरी तुम्ही मला कामावरती नाही ठेवलं तरीसुद्धा. त्यामुळे इथे ईश्वरी म्हणते की आता तुम्हाला इथे 49,850 रुपयामधले 5,000 रुपये ट्रान्स्फर केलेत आणि मला आता 44,850 रुपये तुम्हाला द्यायचे आहेत. सर, माझा हिशेब बरोबर आहे ना? तेव्हा इकडे आता ती म्हणत असते की बघा, मला हिशेब क्लिअर ठेवायला आवडतात. जरी मी इथून गेले तरीसुद्धा सगळे पैसे परत करेन, तरीच आईवडिलांचं लॉकेट घेऊन जाईन, असं ती म्हणत असते. तेव्हा ती म्हणते, बघा सर, काही चूक तर झाली नाही ना? माझा हिशेब क्लिअर आहे ना? ठरल्याप्रमाणे पैसे दिलेत ना तुम्हाला? तेव्हा इथे अर्णव म्हणत असतो की हे बघ, म्हणजे हे पैसे तुला परत करायची गरज नाही आहे. तुझ्यामुळे आमच्या कंपनीला जे काही एवढं मोठं कॉन्ट्रॅक्ट मिळाले आणि त्यामुळे तुला अप्रिसिएशन म्हणून हे पैसे मी तुला माफ करू शकतो. तेव्हा ईश्वरी म्हणते, सर, त्याची काहीही गरज नाही आहे. मला कुणाचेही उपकार नको आहेत. हे पैसे मी तुम्हाला परत करेन तेव्हाच मी माझ्या आईवडिलांचं लॉकेट घेऊन जाईन आणि तेव्हाच मी मुंबईसुद्धा सोडेन, असं ईश्वरी म्हणत असते. त्यामुळे इथे ईश्वरीने जाता जाता अर्णवला चांगलं उत्तरसुद्धा दिलेलं असतं आणि त्याचे थोडे पैसेसुद्धा परत केलेले असतात आणि ती सरळ निघून आता घरी आलेली असते. तेव्हा इथे अर्णवसुद्धा तिचा प्रामाणिकपणा बघतच राहतो. त्याचबरोबर इथे ईश्वरी घरी आल्यानंतर शांत झालेली असते. काही बोलत नसते, हसत नसते, खेळत नसते. तेव्हा तिच्या बहिणीला नम्रताला तिची खूपच जास्त काळजी वाटते. नम्रता आकाशला फोन करते आणि म्हणत असते की आकाश सर, ऑफिसमध्ये काही झालं आहे का? म्हणजे इशू बघा ना, जेव्हापासून घरी आली आहे तेव्हापासून गुमसुम आहे. काही बोलत नाही आहे, काही नाही, शांतपणे बसली आहे आणि फक्त रडते आहे. तेव्हा आकाश म्हणत असतो की हे बघा, मी दादाला समजवण्याचा खूप प्रयत्न केला, पण दादाने माझं ऐकलं नाही. इथे ईश्वरीला टर्मिनेट करण्यात आले. तेव्हा नम्रताला आता टर्मिनेशन लेटर ईश्वरीला दिलं आहे हे कळल्यानंतर फारच वाईट वाटतं आणि तिला कळतं की ती एवढी दुःखी का आहे. तेवढ्यातच इथे अंजली आहे. त्याने म्हणते, हे मी काय ऐकते आकाश, चिंटूने इथे ईश्वरीला कामावरून काढून टाकले. तेव्हा इथे आकाश म्हणतो, हो ना ताई, दादाला समजावलं तरीसुद्धा दादाने ऐकलं नाही आणि त्या ईश्वरी देसाईला कामावरून काढून टाकलं. तेव्हा इथे अंजलीलासुद्धा फार वाईट वाटतं. त्याचबरोबर इथे नम्रतालासुद्धा वाईट वाटतं. नम्रता म्हणते, इशू, अगं जाऊ दे ना, ही नोकरी गेली म्हणून काय झालं? अगं दुसरी कुठली तरी नोकरी तुला छान मिळेल ना. इथे काही दुसरी कामं मिळत नाही का? तू दुसरी नोकरी शोध ना. तेव्हा इथे ईश्वरी म्हणत असते की ताई, त्या भडकूचंदमुळे एका रात्रीत माझं आयुष्य उद्ध्वस्त झालं. तू बघितलंस ना, तरीसुद्धा मी त्याला माफ केलं आणि इथे माझी चूक झाली आहे, मी त्याला सॉरी म्हणते, मी त्याची एवढी माफी मागते, तरीसुद्धा त्याने मला माफ केलं नाही. उलट मला कामावरून काढून टाकलं. याला काय म्हणतात गं ताई? मी एवढं प्रामाणिकपणे माझं काम करत होते ना. आता दुसरी नोकरी शोधायचं बोलल्यानंतर पुन्हा किती शोधाशोध करावी लागेल तुला तर माहिती आहे. तेव्हा इकडे ईश्वरीला खूपच जास्त आता वाईट वाटत असतं आणि ती आपल्या बहिणीला मिठी मारून रडत असते. त्याचबरोबर इथे प्रेक्षकांनो, आता ईश्वरी आणि नम्रताचं बोलणं राकेशने ऐकलेलं असतं आणि राकेशला फार आनंद होतो जेव्हा त्याला कळतं की ईश्वरीला कामावरून काढून टाकले. तो म्हणत असतो की अरे वा, माझी इंदोरी जिलेबी आता त्या अर्णवच्या ऑफिसमध्ये कामाला जाणार नाही तर. बरं झालं, आता अर्णवपासून माझी ईश्वरी हे लांब होईल आणि माझी लाईन क्लिअर होईल. आता ईश्वरी, तुला माझ्याजवळ येण्यापासून कुणीही थांबवू शकणार नाही, असं इथे राकेश म्हणत असतो. तेव्हा इथे ईश्वरी रडत असते आणि राकेशच्या मनामध्ये जो घाणेरडा विचार असतो तो जाता जायला काही तयारच नसतो. तेव्हा इथे ईश्वरीला त्याबद्दल काहीही माहिती नसतं. त्याचबरोबर प्रेक्षकांनो,
आता अर्णवने जरी ईश्वरीला कामावरून काढून टाकलं असलं तरीसुद्धा तिला दुसरी नोकरी शोधणं हे गरजेचं असतं, कारण तिला काही करून तिला सगळे अर्णवचे पैसे लवकरात लवकर परत करायचे आहेत. त्यामुळे इथे नम्रतासुद्धा तिला म्हणालेली असते की तू दुसरी नोकरी शोध आणि ह्या वेळेला मी सुद्धा तुला मदत करणार. आपण दोघीजणी मिळून अर्णव सरांचे पैसे परत करू आणि लवकरात लवकर इंदोरला परत जाऊ. तेव्हा ईश्वरी ठरल्याप्रमाणे आता नोकरी बघत असते. तेव्हा इथे रिसेप्शनिस्ट, त्याचबरोबर इथे आता प्रोफेसर ह्या अशा नोकऱ्या असतात. तेव्हा ईश्वरी म्हणते की मला नोकरी करता येईल अशी तर एक पण नोकरी नाही आहे, आता काय करू मी. तेवढ्यातच इथे प्रेक्षकांनो आता अंजलीचा फोन आलेला असतो. तेव्हा ईश्वरी म्हणते, हां बोला ना अंजलीताई. तेव्हा अंजली म्हणते, ईश्वरी अगं कुठे आहेस तू, काय करतेस. तेव्हा ईश्वरी म्हणते, काय करणार, आता मला अर्णव सरांनी नोकरीवरून काढून टाकले ना, मग दुसरी नोकरी तर शोधायला हवी. दुसरीकडे कुठे नोकरी मिळते का ते बघत होते. तेव्हा इथे अंजली म्हणत असते, अगं मग तू आता घरीच आहेस तर जरा घरी ये ना, थोडं काम होतं. तेव्हा इथे ईश्वरी म्हणत असते, घरी नाही, नको नको, घरी आले तर उगाच सरांना राग येईल. तेव्हा इथे आजी म्हणत असते, सरांना का राग येईल, हे बघ अर्णव आहे ना, तो ऑफिसमध्ये बॉस, घरी नाही, घरी आम्ही तुला बोलवतोय ना, लवकरात लवकर ये. तेव्हा इथे आजी म्हणत असतात की असं समज आम्हाला तुझ्या हातच्या आहेत ना, इथे इंदोरी पुरणपोळ्या हव्या आहेत. तेव्हा इथे आता आजी म्हणत असतात की तू लवकर ये, आजच्या होळीच्या सणाला तुझ्या हातच्या पुरणपोळीचा नैवेद्य दाखवायचं आहे मला. तेव्हा इकडे आता आजींना नाही कसं म्हणायचं. तेव्हा ती म्हणते, बरं ठीक आहे मी येते. तेव्हा अंजली म्हणते, लवकर या हां, तुला ही ऑर्डर मिळाली असं समज. तेव्हा इथे ईश्वरीला आता कामाची गरजसुद्धा असते आणि पुरणपोळी बनवायची एवढी मोठी ऑर्डर तिला काही सोडायची नसते. तेव्हा ती अंजलीच्या घरी यायला तयार होते. त्याचबरोबर प्रेक्षकांनो इथे ऑफिसमध्ये अर्णव नेहमीप्रमाणे काम करत असताना इथे आता मीटिंगसुद्धा होत असते. इथे आकाश त्याला म्हणत असतो की दादा हे बघ, यातले काही डिझाईन्स आहेत ना, ते आपल्या कंपनीने इथे आता डन केलेले आहेत आणि हेच डिझाईन्स आपण आता मॉलमध्ये डिस्प्ले करणार आहोत. तेव्हा इथे अर्णव आता ते डिझाईन्स बघत असतो. तेव्हा इथे लावण्या आपल्या मनामध्ये म्हणत असते की चला, आता ती इंदोरी ईश्वरी देसाई इथून निघून गेलेली आहे. आता ती काही इथे ASRच्या समोर नसणार आहे. त्याच्यामुळे ASR आता माझा होण्यापासून कुणीही अडवू शकत नाही. आता लवकरच ASR माझा होणार आहे आणि ईश्वरी देसाई आता लांबपर्यंत कुठेही इथे दिसणार नाही आहे. तेव्हा इथे प्रेक्षकांनो लावण्या मनामध्ये खुश होत असते की बरं झालं ती ईश्वरी देसाई इथून निघून गेली. त्यानंतर प्रेक्षकांनो अर्णव म्हणत असतो की हे काय डिझाईन्स आहेत, हे अजिबात डिझाईन्स चांगले नाही आहेत, हे आपण मॉलमध्ये कसे काय डिस्प्ले करणार आहोत. तेव्हा आकाश म्हणत असतो की दादा अरे डिस्प्लेअरने आपण ते डिस्प्ले करणार आहोत. तेव्हा अर्णव म्हणतो, पण कोण बघणार, कोण आहे ते, मॉलमध्ये बघण्यासारख्या कितीतरी गोष्टी असतात आणि त्यामुळे आपले हे डिझाईन्स कोण बघणार आहे, काहीतरी युनिक असेल तर बघितलं जाईल ना. तेव्हा आकाश म्हणतो, अरे दादा पण आपण तर हेच डिझाईन्स डिस्प्ले करणार होतो ना, तेव्हाच तर ते आपण डन केले होते. तेव्हा इथे अर्णव म्हणतो की नाही, हे चालणार नाही आहे, कुणीच बघणार नाही. मॉलमध्ये कितीतरी छान छान गोष्टी असतात, त्याच्यामध्ये आपल्या डिझाईन्स युनिक दिसल्या पाहिजे, काहीतरी युनिक करा ना. तेव्हा अर्णव म्हणतो की मिस ईश्वरी देसाई जसं काहीतरी युनिक करतात, काहीतरी वेगळं, तसं करायला सांगा. मिस ईश्वरी देसाई कुठे आहेत, त्यांना आताच्या आता इथे बोलावून घे, मला त्यांच्याशी बोलायचं आहे, त्यांना सांगायचं आहे की काहीतरी युनिक हवं आहे म्हणून. तेव्हा आकाश म्हणतो, दादा अरे तू विसरलेस का, तूच तिला कामावरून टर्मिनेट केलेस ना, काढून टाकलेस, ती कुठे इथे आहे. तेव्हा इथे आता अर्णव तिला मिस करत असतो हे सगळ्यांच्या लक्षात येतं. तेव्हा आकाश म्हणतो, दादा तू ईश्वरीला मिस करतोयस का. तेव्हा अर्णव म्हणतो, असं काही नाही आहे, मी नेहमीप्रमाणे ती कामावरती आली असं समजून तिला बोलवायला सांगितलं, कळलं तुम्हाला. ते काही असू दे, फक्त मला एवढं हवं आहे, या डिझाईन्समध्ये मला चेंजेस हवेत, हे डिझाईन्स आपण डिस्प्ले करू शकत नाही. तेव्हा इथे आकाश म्हणत असतो की ठीक आहे, आपण आता नवीन डिझाईन्स बनवता येत आहेत का ते बघूया. तेव्हा अर्णव म्हणतो, लवकरात लवकर, फक्त बघायचं नाही आहे तर नवीन डिझाईन्स मला संध्याकाळपर्यंत हव्यातच. संध्याकाळपर्यंत नाही, आज हाफ डे आहे ना, दुपारपर्यंतच हव्या आहेत. त्यानंतर प्रेक्षकांनो इथे लावण्य म्हणत असते की ठीक आहे ASR, म्हणजे सवयीप्रमाणे त्या ईश्वरीचं नाव तुझ्या तोंडात आलं असेल, काही हरकत नाही. आता इतके दिवस ते आपल्या इथे काम करत होती ना, हळूहळू तुझी ही सवयसुद्धा जाईल. तेव्हा इथे अर्णव म्हणत असतो की लावण्या
कामाकडे लक्ष दिलंस तर जास्त बरं होईल. दुपारपर्यंत मला डिझाईन्स हव्या आहेत, त्यासुद्धा नवीन. तेव्हा लावण्या म्हणते ठीक आहे, मिळतील ना तुला नवीन डिझाईन्स. तेव्हा लावण्या म्हणत असते की ASR आज हाफ डे आहे, तर मी विचार करत होते आणि ती काही पुढे बोलायला जाणार तेवढ्यातच अर्णव म्हणत असतो की लावण्या, तू आता गेलीस आणि तुझं काम केलंस तर बरं होईल, मला माझं कामसुद्धा करू दे. तेव्हा इथे अर्णवला लावण्याचं बोलणं ऐकण्यामध्ये काडी मात्रसुद्धा इंटरेस्ट नसतो आणि ते लावण्याच्या लक्षात येतं आणि ती लगेचच रागाने तिथून निघून जाते. आणि तिला इथे मनामध्ये आता ईश्वरीचा तर राग आलेलाच असतो, पण ज्या पद्धतीने इथे अर्णवने आता लावण्याला दुर्लक्ष करून ईश्वरीला बोलवायला सांगितलेलं असतं, ती गोष्ट तिला खूप जास्त खटकलेली असते. त्याचबरोबर इथे आता मामा, अंजली आणि आजी बसलेले असतात, छान गप्पा मारत असतात. पण इथे घरातलं वातावरण शांत, वल्लरीला काही बघवत नसतं. तेव्हा वल्लरी येते आणि म्हणते, काय इथे घरामध्ये आता सणासुदीला सुद्धा महत्त्व दिलं जाणार नाही आहे का? असं सगळं रुखसुख असणार आहे की काय? तेव्हा आजी म्हणत असतात की वा, आत्ता कसं सकाळ झाल्यासारखी वाटली. म्हणजे जोपर्यंत वल्लरी सकाळ सकाळ काही टोमणा मारत नाही, थोडी कटकट करत नाही, तोपर्यंत सकाळ झाल्यासारखी वाटतच नाही, हो की नाही? आता वाटलं ना सकाळ झाल्यासारखी? तेव्हा इथे आता वल्लरी म्हणत असते की हे काय बोलताय तुम्ही आई? तेव्हा अंजली म्हणते, अगं पण तुला काय म्हणायचं आहे मामी? इथे आता सणासुदीला काही लक्ष दिलं जात नाही आहे म्हणजे नक्की काय म्हणायचं आहे तुला? तेव्हा वल्लरी म्हणत असते, असं काय करताय? होळीचा दिवस आहे ना, इथे अजून पूर्ण वर्णाचा स्वयंपाकसुद्धा सुरू झालेला नाही आहे. मला तर वाटलं होतं की सगळी तयारी झाली असेल. तेव्हा इथे आजी म्हणत असतात, अगं पण पूर्ण वर्णाचा स्वयंपाक तयार झाला नाही आहे, तर तू असं का म्हणतेस? तू या घरची सून आहेस ना, मग तू सुरुवात कर जा. तेव्हा वल्लरी म्हणते की आपली सगळी जे कुक वगैरे आहेत, काम करणारी माणसं आहेत, ती कुठे आहेत? तेव्हा आजी म्हणतात, आज सगळ्यांना सुट्टी, होळीचा दिवस आहे ना, त्यांना त्यांच्या घरी राहून इथे आता सण साजरे करायला नको का? की आजच्या दिवशीसुद्धा त्या बिचाऱ्यांना आपण आपल्याच घरी काम करायला लावायचं? मग आता सणासुदीचे दिवस आहेत, एरवी नाही, पण सणासुदीच्या दिवसांमध्ये तरी घरच्या सुनेने किचनमध्ये जाऊन काहीतरी बनवलं पाहिजे ना. तेव्हा इथे वल्लरी म्हणते, मग हे आधी नाही का सांगायचं आई? मी तयारी तरी केली असती. तेव्हा आजी म्हणतात, तेच तर ना, तेच तर आहे की तुला सगळं काही सांगावं लागतं. तेव्हा इथे वल्लरी म्हणते, बरं ठीक आहे, मी जाते आणि तयारी करते, नाहीतर ऑर्डरच करते ना आपल्यासाठी पुरणपोळ्या, थांबा. आणि ते ऑर्डर करायला जाणारच असते, तेवढ्यातच आजी म्हणतात, त्याची काहीच गरज नाही आहे. इथे पुरणपोळी बनवण्यासाठी मी एक स्पेशल इथे आता शेफ बोलवलेला आहे, वर्ल्डमधला स्पेशल आहे तो. तेव्हा इकडे आता मामा म्हणत असतात, वर्ल्डमधला स्पेशल आहे तो की ती? तेव्हा इथे आता अंजली म्हणत असते की बरोबर ओळखलंस तू मामा, अरे आपली ईश्वरी, ती येणार आहे आता स्पेशल इथे कुक म्हणून. तेवढ्यातच इथे प्रेक्षकांनो, तेवढ्यातच ईश्वरी आलेली असते. ईश्वरी आल्यानंतर लगेचच आजी, त्याचबरोबर इथे अंजली तिचं इथे वेलकम करतात. मामांनासुद्धा आनंद होतो. मामा म्हणतात की ईश्वरी, तुला इथे बघून मला खरंच खूप आनंद झाला आहे. तेवढ्यातच इथे वल्लरी म्हणत असते की घ्या, सणासुदीच्या दिवशी ही अवदसा घरामध्ये यायची काही गरज तरी होती का? तर इथे प्रेक्षकांनो, आता ईश्वरी घरी आलेली असते म्हणून वल्लरी तिला मनामध्ये अवदसा म्हणते. खरं तर अवदसा कोण आहे ते आपल्याला माहितीच आहे. इथे सणासुदीचा दिवस आहे आणि इथे वल्लरी साधी स्वयंपाकघरामध्ये न जाता इथे पुरणपोळी ऑर्डर करते आणि इथे ईश्वरीला पुरणपोळी बनवण्यासाठी बोलावलं आहे आणि ती आली आहे. इथेच आता अवदसा नक्की कोण हे आपल्याला बघायला मिळतं. त्याचबरोबर इथे ईश्वरी आलेली असते. तेव्हा आजी आणि इथे अंजली म्हणत असतात की चला, आता आपल्याला एकदम छान अशा इंदोरी पुरणपोळी खायला मिळणार आहे. तेवढ्यातच इथे बोलणं सगळं सुरू असतं. तेवढ्यातच अर्णव आणि आकाश दोघेजणं घरी आलेले असतात. तेव्हा इथे आता ईश्वरीला बघितल्यानंतर अर्णव म्हणत असतो की तू इथे काय करतेस? तेव्हा ईश्वरी घाबरते. आधीच ती घरी यायला काही तयार नसते. तेव्हा अर्णव म्हणतो, एक मिनिट ताई, इकडे ये. आणि तो ईश्वरीला म्हणतो की हे बघ ईश्वरी देसाई, म्हणजे इथे तू माझ्या बहिणीजवळ आणि आजीजवळ बोलून जर वशेला लावणार असतील आणि जर पुन्हा नोकरीवरती येण्याचं स्वप्न बघत असशील ना, तुला असं वाटत असेल की यांच्याबरोबर जर वशेला लावला तर मी तुला नोकरीवरती ठेवून घेईन म्हणून, तर असं अजिबात होणार नाही आहे, कळलं ना? आत्ताच्या आता इथून निघून जा. तेव्हा इथे आजी म्हणत असतात, अहो अहो चिंटू सर, अहो हे काय करताय तुम्ही? हे बघा, हे काय तुमचं ऑफिस नाही आहे, हे माझं घर आहे, घर. आणि मी ईश्वरीला माझ्या घरी बोलावले, कळलं का?
आज सण आहे आणि मी तिला खास पुरणपोळ्यांची ऑर्डर दिली. ते आपल्या इथे तिच्या हातच्या इंदोरी स्टाईलच्या पुरणपोळी बनवणार आहे, कळलं का? त्यामुळे इथे मी तिला बोलावले, कारण ती सगळ्यात बेस्ट पुरणपोळ्या बनवते म्हणून. तेव्हा अर्णव म्हणतो, मग त्यात काय, जर पुरणपोळ्या बनवायच्याच होत्या तर कुठल्या तरी मोठ्या शेफला बोलवायचं ना, हिला बोलवायची काय गरज होती? तेव्हा इथे आजी म्हणत असते, हो रे बाबा, पण त्या कुकच्या हाताला हिच्या हाताच्या इंदोरी स्टाईलच्या पुरणपोळ्यांची चव येणार होती का? अरे माझ्या इंदोरची चव ही सगळ्यांच्याच हाताला येत नाही, ती फक्त आम्हा इंदोरकरांच्याच हाताला आहे आणि म्हणून मी तिला इथे बोलावलं आहे. तेव्हा अर्णव म्हणतो, मग त्यात काय, पुरणपोळ्या बनवणं त्याच्यामध्ये काय एवढं रॉकेट सायन्स आहे? त्या कुणालाही बनवता येतात. पुरणपोळ्या कुणीही बनवू शकतं, त्याच्यामध्ये काही एवढं मोठी गोष्ट नाही आहे, कळलं ना? आणि जर इंदोर लोकांच्या हाताला चव असते तर मी सुद्धा इंदोरचाच आहे ना. तेव्हा इथे आजी म्हणतात, अरे हो ना, इंदोरची माणसं तर किती गोड असतात आणि पुरणपोळ्या त्याहून गोड बनवतात. पण तू अर्णव, तू कसा रे एवढा कडू? तेव्हा इकडे अर्णव म्हणतो, ताई. तेव्हा इथे अंजली म्हणते, आजी अगं काय बोलतेस तू हे? तेवढ्यातच इथे अर्णव म्हणत असतो की कुणीही पुरणपोळी बनवू शकतो, त्याच्यामध्ये एवढं काही हार्ड नाही आहे. तेव्हा इथे अंजली म्हणते, अरे चिंटूसाठी काही कठीण आहे का? चिंटू सहजरित्या पुरणपोळी बनवू शकतो, हो की नाही? तेव्हा ईश्वरी म्हणते, सर सगळ्याच गोष्टी सोप्या नसतात. अहो पुरणचा अंदाज, इथे पोळीचा अंदाज आला पाहिजे. व्यवस्थित पुरण आणि पोळी यांचा जम बसला पाहिजे, नाहीतर पुरणपोळी खराब होते. तेव्हा इथे आता आजी म्हणत असतात की ईश्वरी, तू एक काम कर ना, तू अर्णव बरोबर आहे ना स्पर्धा कर. तेव्हा ईश्वरी म्हणते की स्पर्धा? तेव्हा अर्णव म्हणतो की माझ्याबरोबर स्पर्धा करायची गरज नाही आहे, मी नेहमी सगळ्यांना हरवतो, माहिती आहे ना, आणि त्याच्यामध्ये एवढं काय आहे, पुरणपोळी कुणीही बनवू शकतो. तेव्हा इथे ईश्वरी म्हणत असते, नाही सर, हे बोलण्या इतकं सोपं नाही आहे. जसा तुम्हाला राग सारखा येतो ना, तशी पुरणपोळी बनवता येऊ शकत नाही. त्यालासुद्धा आपल्याला अंदाज असावा लागतो. पुरणपोळीचा आपल्याला इथे व्यवस्थित अंदाज असेल ना, तरच ती व्यवस्थित बनते, नाहीतर ती तुटते फुटते, काहीतरी चुकीचं घडतं. तेव्हा इथे आजी म्हणते, जाऊ दे गं, याला काय जमणार आहे, याला काही जमत नाही, फक्त हा बोलतो. तेव्हा अंजली म्हणते, नाही आजी, माझ्या चिंटूला सगळं काही येतं. चिंटू, चल हे चॅलेंज आहे ना, हे चॅलेंज तू आता एक्सेप्ट कर. तू आता ईश्वरी देसाईला आणि घरातल्या सर्व लोकांना इथे दाखवच की तुला पुरणपोळी बनवता येते. हे चॅलेंज आता चिंटूने स्वीकारलेलं आहे. चिंटूला काय येत नाही. तेव्हा आकाश म्हणतो, ठीक आहे ना, मग दादा तू हे चॅलेंज स्वीकारलेस ना, तुला आता पुरणपोळ्या बनवून दाखवावेच लागणार आहेत. तेव्हा अंजली म्हणते, आता बघ, इथे 10 मिनिटामध्ये किती पुरणपोळ्या बनवतो ना, ते बघाच तुम्ही. आता इथे स्पर्धेला सुरुवात होणार आहे. तेव्हा वल्लरी म्हणते, अच्छा, म्हणजे या म्हातारीच्या मनात नक्की काय चाललं आहे ना, हे बरोबर कळतं आहे मला. तर मामासुद्धा म्हणत असतात की अरे वा, इथे तर आता छान पद्धतीची डाळ शिजलेली आहे, काम झालंच म्हणून समजा. त्याचबरोबर इथे चला चला आता स्पर्धेला सुरुवात करायची आहे, लवकरात लवकर चला. तेव्हा इकडे आता डाळसुद्धा शिजायला लावायची आहे ना कुकरला, असं म्हणाल्यानंतर अर्णवलासुद्धा आता घेऊन जातात आणि ईश्वर इतर पुरणपोळी बनवायला आलेलीच असते. त्याचबरोबर इथे वसू आता नम्रताला लिस्ट तयार करायला सांगत असते. पूजेसाठी काय काय सामान आणावं लागणार आहे त्याची लिस्ट करत असताना इथे राकेश आलेला असतो आणि तो म्हणतो, आते येऊ का? तेव्हा वसू आत्या म्हणते, हो या ना. तेव्हा राकेश म्हणतो की हे बघा, एक गरीब बिचारी बाई इथे सामान विकत होती, तिला मदत म्हणून, हातभार म्हणून मी तिच्याकडून हे काही सामान खरेदी करून आणले. बघा ना, याच्यामध्ये तुम्हाला जर काही हवं असेल तर, तुम्हाला काही गरज असेल तर यातलं काहीतरी घ्या. तेव्हा इकडे आता वसू आत्या बघत असते त्या पिशवीमध्ये. तेव्हा ती म्हणत असते की अरे वा, याच्यात तर पूजेचं सगळंच सामान आहे. तेव्हा राकेश म्हणतो, हो ना, मग तुम्हाला जर हवं असेल तर सगळं ठेवून घ्या. तेव्हा वसू आत्या म्हणते, राकेशजी, तुम्हाला किती पैसे देऊ याचे? तेव्हा राकेश म्हणतो, काय म्हणताय तुम्ही वसू आत्या? अहो मी याचे काही पैसे घेणार आहे का? तुम्हाला मदत म्हणून मी फक्त हे घेऊन आलो आहे. ती बिचारी गरीब बाई, ती हे सगळं विकत होती आणि तिलासुद्धा सणासुदीच्या दिवशी पैशांची मदत व्हावी म्हणून तर मी घेऊन आलो आहे ना हे सगळं. तेव्हा इथे आता वसू आत्या म्हणत असते की ठीक आहे, पण पैसे घेतले असते तर? तेव्हा इथे राकेश म्हणतो, पैसे देण्यापेक्षा जर मला इथे ईश्वरीजींच्या हातच्या पुरणपोळ्या खायला मिळालेल्या असत्या ना, तर बरं झालं असतं. तेव्हा इथे आता अंजलीने ईश्वरीला घरी बोलावले असं कळल्यानंतर राकेशला खूप मोठा धक्का बसतो. तो म्हणत असतो की काहीतरी करून ईश्वरी देसाईला इथे अंजली आणि आजी यांच्या नजरेतून खाली पाडलं पाहिजे. या दोघींनी मिळूनच, अंजलीने आणि आजीने मिळूनच ईश्वरीला बोलावलं असेल असं तो म्हणतो.
तर पुढील भागामध्ये इथे आता पुरणपोळी स्पर्धेला सुरुवात होते. अर्णव आणि ईश्वरी दोघेजण इथे पुरणपोळी बनवत असतात.